नमस्कार. सर्व महाराष्ट्रातल्या ताईंना माझा आदरपूर्वक नमस्कार करतो आहे. मी प्रवीण रायबोले, अमरावती जिल्ह्यामधून तालुका व्यवस्थापक आपल्या सर्वांसोबत आज एका नवीन संवेदनशील विषयांवरती आपण सर्व चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी मित्र जिल्हा व्यवस्थापक अमोल देवलसी सर हे सुद्धा उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आपण महिलाचे जे समूह निर्माण केले त्या समूहांना स्वयंसहायता समूह आपण असं म्हणतो. आणि या स्वयंसहायता समूहांच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतामध्ये, पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कार्यपद्धती करून आपण त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून, या उद्देशाने आपण या समूहांना ज्या गोष्टी शासनाच्या अंतर्गत असतात अथवा त्यांच्या स्वयंप्रेरणेतून निर्माण झालेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा लाभ हा त्या महिलांना झाला पाहिजे, यासाठी आपण उमेद अभियानाअंतर्गत हे सर्व समूह आपण देखरेख करत असतो, कामकाज बघत असतो. आज आपण काही महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत, ज्या विषयांमधून महिलांची ऊर्जा आणि त्या ऊर्जेतून निर्माण झालेली शक्ती, त्या शक्तीमधून त्यांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा केलेला उद्धार आणि विकास तसेच सर्वांगीण विकास या संदर्भात त्यांनी आजपर्यंत केलेल्या ज्या घोडामोडी आहेत किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये त्या काय करू शकतात आणि त्यांच्या माध्यमातून एक या देशाला संपूर्ण स्वयंप्रेरित विकासाची संधी कशी प्राप्त होऊ शकते या सर्व गोष्टींचा आपण थोडक्यात आपण एक आढावा घेणार आहोत. महिला बचत गटांतील ग्रामीण भागांमध्ये निर्माण झालेली ऊर्जा आणि त्या ऊर्जेमधून उमेद अभियानाने प्रत्येक गाव खेड्यापाड्यांपर्यंत नव्हे तर पूर्ण आदिवासी तांड्यांपर्यंत जाऊन शेकडो कर्मचाऱ्यांनी अहोरात्र दिवस काम करून त्या तांड्यांमध्ये, गावांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या परंपरेच्या रूढीभाषा बोलणाऱ्या महिलांना एकत्रित करण्याचं काम केलं. आणि एकत्रित करून त्यांना एकीचं बळ काय असतं हे त्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून समजून दिलं. त्यांची क्षमता बांधणी उत्कृष्टरित्या केल्या गेली आणि त्या क्षमता बांधणीच्या आधारावर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये महिलांची एक नवीन ऊर्जा ही एक संघटनेच्या स्वयंप्रेरणेच्या माध्यमातून एका स्वयंसहायता समूहाच्या अंतर्गत निर्माण झाली. आणि या स्वयंसहायता समूहांनी एकत्रित आल्यानंतर गाव स्तरावर वेगवेगळे मोठमोठे उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. एवढंच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक विकास त्यांनी स्वतःचा करून घेतलेला आहे. आता ह्या सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक विकास या महिलांना कसा साध्य झाला यावर सुद्धा आपण थोडासा प्रकाश टाकला पाहिजे. निश्चितच अनेक महिला वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या, राहणाऱ्या, वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणाऱ्या या एकत्रित आल्यानंतर त्यांना एकत्रित आणण्याचं काम हे उमेद अभियानाने केलं. साधारणतः एका समूहामध्ये 10 महिलांना एकत्रित केल्या जातं आणि 10 ते 15 महिलांचा एक समूह तयार केला जातो. त्या समूहाच्या अंतर्गत त्यांची काही रचना केली जाते आणि त्या रचनेमधून त्यांची एक विशिष्ट कार्यपद्धती ठरविली जात असते. त्या कार्यपद्धतीमध्ये अभियानाने ठरवून दिलेली दिशा आणि त्या दिशेच्या माध्यमातून त्यांची एक दशसूत्रीच्या अंतर्गत तो सर्व समूह चालतो आणि त्या सगळ्या नियोजनबद्ध असलेल्या कार्यप्रणालीमध्ये तो समूह व्यवस्थितरित्या चालत असताना शासनाच्या माध्यमातून स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ हा त्या समूहातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नव्हे तर त्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी सर्व कर्मचारी हे कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून कार्यरत काम करीत असतात. आता हा समूह निर्माण झाल्यानंतर त्यांचे एक विशिष्ट उद्देश तयार होत असतात. त्या उद्देशांच्या माध्यमातून त्यांची एक कार्यप्रणाली तयार होते आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आज वर्तमानात आपण काय केलं पाहिजे आणि कोणकोणते विकास आपण कशा पद्धतीने करून घेऊ शकतो याची एक रचना तयार केल्या जाते. या रचनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या बैठकांच्याद्वारे वेगवेगळे ठराव पारित केले जातात. वेगवेगळे ठराव पारित करून त्याची दिशा ठरविली जाते आणि त्या दिशेच्या अंतर्गत तो समूह हा मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीने कार्यरत समोर चालत असतो. आता आज आपण हे बघितलं पाहिजे की 10 महिला एकत्रित आल्यानंतर ग्रामीण भागातल्या अशिक्षित महिला, अडाणी महिला, काही महिलांना लिहिता वाचता येत नाही तरीसुद्धा त्या एकत्रित येतात. छोटीशी आपली जे काही शिदोरी असेल त्या शिदोरीमधून एक पाई जमा करून आपल्या कष्टाचा, घामाचा पैसा ते जमा करून बचतीच्या स्वरूपात जमा करतात. बचतीच्या स्वरूपात जमा झालेला पैसा हा दर महिन्याला बँकेमध्ये जमा केला जातो
आणि बँकेमध्ये जमा करीत असताना त्यातून तो पैसा बचतीचा पैशाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे जसा जसा पैसा तो वाढत जाईल, ती बचत वाढत जाईल, त्या पद्धतीने त्या उद्योग व्यवसायाच्या आधारावरती आपण नेमकं काय केलं पाहिजे हा विचार त्यांच्या डोक्यात रुजायला तयार होतो. ज्यावेळेस अनेक महिला एकत्रित येतात, त्यांची एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेतूनच खऱ्या अर्थाने एक नवीन संकल्पना, एक औद्योगिक संकल्पना त्यांच्या मनात रुजायला लागते. गरिबीमधून समोर निघण्यासाठी आणि समोर निघून येणाऱ्या भावी पिढीला एक चांगलं जीवनमान देण्यासाठी या महिला झटत असतात. आणि या महिला आपल्या सर्वांगीण विषय हे कार्य आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे करण्याचा प्रयत्न करीत असतात. अनेक वेळा असं होतं की अभियानाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, फिरता निधीच्या माध्यमातून असो किंवा बँक लिंकेज कर्ज स्वरूपात असो, वेगवेगळा निधी या महिला एकत्रित घेतात आणि एकत्रित घेऊन त्यांचा एकत्रित येऊन एक उद्योग स्थापन करतात. काही महिला स्वतःचे छोट्या स्वरूपाचे छोटे उद्योग उभे करतात आणि त्या उद्योगांमधून स्वतःचं आर्थिक दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी ते आपल्या कुटुंबासोबत त्या प्रयत्नशील असतात आणि स्वतःचं जे उद्योग आहे त्या उद्योगाला वाढविण्यासाठी, उद्योगाचं उत्पन्न वाढविण्यासाठी कुटुंबासह ते प्रयत्न करतात. त्याचबरोबर काही समूह हे 10 महिला एकत्रित येऊन सामूहिक उद्योगाच्याकडे वाटचाल करतात. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला सांगू इच्छितो की सामूहिक उद्योग हा आजच्या घटनेला, आजच्या या युगामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली उद्योग असा आहे. कारण या उद्योगामधून सामूहिक उद्योग हा निर्माण झाल्यानंतर त्या सामूहिक उद्योगांमधून मोठ्या स्वरूपाचा उद्योग निर्माण केला जाऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन, वेगवेगळ्या प्रकारची शक्ती, वेगवेगळ्या अनेक महिलांनी मिळून एकत्रित आल्यामुळे त्या उद्योगाला जी लेवल मिळायला पाहिजे, जो आधार मिळायला पाहिजे, जी हिंमत मिळायला पाहिजे, ती या सर्व 10ही महिला एकत्रित येऊन करण्याचा प्रयत्न करीत असतात. आता यांना सपोर्ट म्हणून उमेद अभियानाची तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी कर्मचारी अधिकाऱ्यांची एक चमू असते आणि ती चमू यांना कन्व्हर्जनच्या माध्यमातून वेगवेगळे पर्याय, वेगवेगळे उद्योग उभे करण्यासाठी मदत करीत असते. आता आपण हे बघितलं पाहिजे की या 10 महिला एकत्रित आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग कशा पद्धतीने स्थापन करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा जो विकास आहे तो विकास कशा पद्धतीने साधला जातो. आपण या सगळ्या गोष्टींकडे बघित असताना यांचं एक छोटंसं स्वरूप म्हणून जे समूह तयार झाले, जेवढे स्वयंसहायता समूह तयार झाले, त्या सगळ्या स्वयंसहायता समूहांचा एक गाव स्तरावर एक ग्रामसंघ तयार केला जात असतो. म्हणजेच एक सगळा समूह 10 महिलांनी एकत्रित आल्यानंतर तयार केलेला एक समूह, त्या समूहांनी मिळून तयार केलेला एक ग्रामसंघ आणि ग्रामसंघांनी मिळून तयार केलेला एक प्रभाग संघ, अशी याची रचना असते. आणि या रचनेच्या आधारावरच आपण उमेद अभियानाचं कामकाज आपण बघत असतो. आता ज्या वेळेस एखादा समूह किंवा ग्रामसंघ या दोनही पद्धतीने उद्योग व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करतात, त्या पद्धतीने पहिले उमेद अभियानाची टीम ही त्यांना कोणकोणत्या शासनाच्या योजनांमधून कोणते उद्योग केला जाऊ शकतात, मग कृषी विभागाकडून कोणते उद्योग केला जाऊ शकतात, पशु विभागाकडून कोणते उद्योग केले जाऊ शकतात, त्याचबरोबर जिल्हा कक्षाकडून कोणते उद्योग केले जाऊ शकतात, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कन्व्हर्जनच्या योजना आहेत त्या सगळ्या कन्व्हर्जनच्या योजनेमधून कोणते उद्योग उभे केले जाऊ शकतात, त्या उद्योग उभे करण्यासाठी त्यांना कुठून प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकते, मग आरसीटी कक्षाकडून प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर या ठिकाणी DDUGKY अंतर्गत प्रशिक्षण दिले जातात. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रांकडून त्यांना प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जातात नव्हे तर त्याही सोबत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगांसाठी असलेले प्रशिक्षणांची सुद्धा नियोजनबद्ध प्रणाली उभी केल्या जात असते. आता हे सर्व प्रशिक्षण दिल्यानंतर त्या महिलांचं एकत्रित असलेलं भांडवल, त्या बचतीमधून त्यांचे स्वतःचे असलेले शेअर्स आणि त्या शेअर्सच्या माध्यमातून त्या स्वतःनी त्यांनी निर्माण केलेली उद्योगाची रचना, त्या रचनेच्या आधारावर त्यांना जो काही कच्चा माल लागेल किंवा जो काही मशिनरीज लागेल, त्या सर्वच मशिनरी, कच्चा माल हा त्या महिला कुठे कशा प्रकारे स्वस्त स्वरूपात मिळेल आणि कशा प्रकारे आपण उपलब्ध करून घेऊ शकतो याच्यासाठी सुद्धा त्या महिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती घेत असतात. आणि ती घेतल्यानंतर एक गाव स्तरावर छोट्या स्वरूपाचा उद्योग हा उभा करून त्या सर्वच महिला आपल्या सर्वांच्या सहमतीने
तो उद्योग उभा करून त्यातून उत्पन्न जे प्राप्त होत असेल त्या उत्पन्नाच्या आधारावर आपला स्वतःचा सर्वांगीण विकास, आर्थिक विकास, गाव स्तरावरील जी गरीब महिला आहे त्या गरीब महिलेच्या कुटुंबात निर्माण होत असलेला तो उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देण्याची जबाबदारी ही त्या समूहाकडे असते. आणि तो समूह हा सर्वच्या सर्वच त्या गटातील ग्रामसंघातील महिलांना त्याचा समप्रमाणात असलेला जो काही आर्थिक उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा समभाग हा त्या महिलेच्या कुटुंबात त्याचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देऊन त्या ठिकाणी त्या महिलेला कुटुंबातील असलेला आर्थिक सन्मान, त्याचबरोबर सामाजिक सन्मान प्रदान करण्यासाठी तो समूह हा कार्यरत असते. निश्चितच ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी, या देशासाठी आणि या संपूर्ण समाजासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की एकत्रित आलेल्या अनेक महिला एकत्रित येऊन अशा प्रकारचा एक व्यवसाय उभा करू शकतात. आणि त्या व्यवसायांच्या माध्यमातून जी महिला कधी काळी कुठे कोणाकडे हात पसून कामासाठी भीक मागायची, ती महिला आज स्वतःचं काम निर्माण करण्यासाठी सक्षम झालेली आहे. आणि याचं श्रेय हे उमेद अभियान आणि उमेद अभियानातील एकंदरीत संपूर्ण असलेले कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाला जात आहे. आपण या सेशनमध्ये आपण ही जी रचना आणि स्ट्रक्चर समजून घेतलेलं आहे, निश्चितच याचं पुढचं सेशन हे याच्या समोरचा पुढचा भाग असेल. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कन्व्हर्जनच्या माध्यमातून कोणत्या योजना आपण करून घेऊ शकतो, कोणते उद्योग आपण निर्माण करून घेऊ शकतो, कशा पद्धतीने उद्योग उभे केले पाहिजेत, समूहांनी एकत्रित येऊन त्या प्रकारच्या कसे ठराव पारित केले पाहिजेत, कसे मीटिंग्स घेऊन त्यामध्ये कसे विचारविनिमय केले पाहिजेत, ग्रामसंघाच्या माध्यमातून, ग्रामसंघाच्या सहकार्याने कोणकोणत्या निधींच्या माध्यमातून आपण हे उद्योग उभे करू शकतो, याचा संपूर्ण एक स्ट्रक्चर आणि एक रचना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी या समूहांनी निर्माण केलेल्या वेगवेगळ्या रचनेच्या कार्यपद्धतीमधून आणि समूहांच्या ऊर्जेची, शक्तीची आणि त्यांची असलेली एकजूट असलेली ताकदीची आपण या ठिकाणी छोटीशी आपण परिभाषा बघितलेली आहे. आणि याच्यानंतरचा पुढचा टप्पा हा आपला अत्यंत महत्त्वाचा संवेदनशीलतेचा असेल, तो आपण बघायला विसरू नका. आपण पुढच्या टप्प्यामध्ये सविस्तर औद्योगिक कन्व्हर्जनच्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. आपण सर्वांनी या व्हिडिओला बघावं आणि उमेद अभियानाच्या अंतर्गत असलेली महिलांची ऊर्जा, शक्ती याला आपण सहकार्य करावं, एकमेकांपर्यंत पोहोचवावं. महिलांच्या सोबत संगतीनं आपण सर्वांनी या संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा विकास आणि महासत्तेच्या उंबरठ्यावरती महिलांचा आधार आणि त्यांचा हातभार या सर्वांना आपण सहकार्य करावं. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.